नमस्कार, मी भाग्यश्री फाटे. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता. एक कमेंट आली आहे, बायबॅक. खरं तर अजूनही इन्फोसिसचा कुठलाही निर्णय झालेला नाही, त्यामुळे मला मत व्यक्त करणं कठीण आहे. पण तुमचं मत काय असं विचारल्यानंतर ह्यांना त्यांचं मत द्यायचंच नाही आहे का, अशा अनेक विचार असतात. पण 11 तारखेला ते बायबॅकवर विचार करणार. म्हणजे आत्ता मी जे काही सांगते आहे ते सगळं हवेतच आहे. म्हणजे किती रुपयांनी बायबॅक येणार माहीत नाही, रेशो माहीत नाही. फक्त बायबॅकवर विचार करण्यासाठी 11 तारखेला बैठक आहे, एवढंच काय ते कळवण्यात आलं आहे. आणि पूर्वीची स्थिती आत्ता नाही. जो 2022ला बायबॅक केला होता 1850 रुपयांनी, ती आय टी कंपन्यांची स्थिती आणि आत्ताची आय टी कंपन्यांची स्थिती खूप भिन्न आहे. अमेरिकेची स्थितीसुद्धा 2022मध्ये आणि आत्ता भिन्न आहे. त्यामुळे जे मी काय सांगेन ते लागू पडेलच असं नाही. तरीही आत्ता टॅक्सचे रूल पण बदललेत. सेबीने बाकीचे रूल पण बदललेत, जे पूर्वी लागू होते आता लागू नाहीत. म्हणजे पूर्वी मार्केट बायबॅक करता येत होता, टेंडर बायबॅक करता येत होता. आता फक्त टेंडर बायबॅकच केला पाहिजे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इन्फोसिसचा बायबॅक हा टेंडर रूटनीच असेल. आता प्रमोटर बायबॅकमध्ये भाग घेणार की नाही घेणार हे मला माहीत नाही, कारण जाहीरच झालेलं नाही. आणि त्याचबरोबर रेशो पण जाहीर झालेला नाही. पण एक गोष्ट खरी की ज्याने आत्ता जी प्राईस चालली आहे त्याच्या जवळपास 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी कधीतरी शेअर घेतलेले आहेत. तर त्यातले शेअर बायबॅकमध्ये चढ्या भावाने विकले जात असतील तर विकावेत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी की बायबॅकचा जो प्रॉफिट होतोय तो डिव्हिडंड असा ट्रीट केला जावा असं मला इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन वाचल्यासारखं आठवतं आहे. मी काही इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर नाही, पण ज्यांना कोणाला इन्कम टॅक्स लागतो आहे त्यांनी त्यासुद्धा प्रोव्हिजन लक्षात घेतल्या पाहिजेत. पूर्वी जेव्हा आय टी कंपन्या डिव्हिडंड डिक्लेअर करत असत, बायबॅक डिक्लेअर करत, बोनस डिक्लेअर करत, त्यावेळेला असं व्हायचं की लोकांनी बायबॅकमध्ये शेअर दिल्यानंतर पुन्हा शेअर वाढायचा आणि लोकांना वाटायचं उगीचच आम्ही बायबॅकमध्ये शेअर दिले. अगदी शेवटच्या वेळेला सुद्धा ती मात्र परिस्थिती नव्हती. तेव्हा ज्यांनी बायबॅकमध्ये शेअर दिले त्याच्यानंतर सगळे आय टी कंपन्यांचे शेअर पडतच राहिले. पण सध्या तुम्ही बायबॅकसाठी म्हणून शेअर विकत घेऊन फारसा फायदा होणार नाही, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे पूर्वीचे शेअर असतील तर ते बायबॅकमध्ये द्या. फक्त टॅक्स किती लागतो, काय होत आहे हे मात्र विचारात घेऊनच तुम्ही
बायबॅकमध्ये शेअर दिले पाहिजेत. पूर्वी असा नियम होता की ज्यांच्याकडे 2 लाखाचे शेअर आहेत ते रिटेलर ठरत नव्हते. म्हणजे आता इन्फोसिस ते तुमच्याकडे असलेले शेअर आणि चाललेली किंमत याचा गुणाकार केला आणि तो 2 लाखाच्या पेक्षा जास्त होत असेल तर तुम्ही रिटेलर ठरत नाही. त्यामुळे रिटेलर्ससाठी जो रेशो फिक्स होतो तो तुम्हाला लागू होत नाही. मग कंपनी तुमच्याकडचे शेअर बायबॅकमध्ये घेत नाही. पण 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी तुम्ही शेअर घेतले असतील आणि बायबॅकमध्ये तुम्हाला 200 रुपये 250 रुपये फायदा होत असेल, जेवढे काही बायबॅकमध्ये शेअर घेतले जातील तेवढे देऊन टाका. सध्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. कंपन्यांचे रिझल्ट खूप चांगले येतील अशी शक्यता नाही. त्यामुळे जेवढा फायदा होईल तेवढा करून घ्या. हे मी आत्ताची जशी स्थिती आहे त्या संबंधात बोलते आहे. उद्या समजा अमेरिकेने त्यांचा व्ह्यू बदलला, IT कंपन्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली किंवा व्हिसाचे नियम बदलले, परिस्थिती बदलली तर माझं म्हणणं वेगळं ठरू शकतं किंवा चुकीचं ठरू शकतं. याचा मात्र विचार करा. आणि बायबॅक हा नेहमी मार्केटमधला शेअरचा भाव टिकवण्यासाठी, रेशो सुधारण्यासाठी केला जातो. खरं तर नेहमीच्या परिस्थितीमध्ये बायबॅक झाल्यानंतर शेअरचा भाव वाढतो, कारण जे शेअर्स पब्लिकमध्ये असतात त्याची संख्या कमी होते. ती संख्या कमी झाल्यामुळे रेशो सुधारतात आणि रेशो सुधारला की शेअर स्वस्त वाटू लागतो आणि मग त्याच्यामध्ये खरेदी येते. पण अशी सध्या परिस्थिती नाही. त्यामुळे शक्यतो ज्यांच्याजवळ शेअर आहेत प्रॉफिटमध्ये बाहेर पडू शकताय त्यांनी प्रॉफिटमध्ये बाहेर पडणं हे योग्य असं वाटतं आहे. बऱ्याच जणांना म्हणजे आज ज्या चर्चा ऐकू आल्या त्या चर्चेमध्ये असं जाणवलं की AIचं मध्ये एखादं ॲक्विजिशन कंपनीने केलं असलं तर, किंवा स्किल्ड एम्प्लॉईज रिक्रूट केलेत ज्यांना AIमध्ये स्किल आहे, तर डिव्हिडंड देण्यापेक्षा, बोनस देण्यापेक्षा किंवा बायबॅकवरती पैसे खर्च करण्यापेक्षा अधिक योग्य ठरलं असतं असं सुद्धा काहींचं मत आहे. हे मत देणारे आपण कोण? पण ज्या चर्चा ऐकू येतात त्या चर्चा मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये माझं कुठलंच मत नाही. फक्त मार्केटची स्थिती अशी आहे की आपण कॅशमध्ये राहणं हे जास्त बरोबर आहे, कारण ती कॅश आपल्याला दुसरे कुठले तरी वाढणारे शेअर घेण्यासाठी वापरता येऊ शकते. म्हणजे जे डिफेन्सच्या शेअरच्या बाबतीत झालं, जे रेल्वेच्या शेअरच्या बाबतीत झालं, धनाधन वाढत होते आणि आता ते 50% जवळजवळ शेअरचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे लोकांना हळहळायला होत आहे. IRCTCचा भावसुद्धा 6,500 6,600 होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचारात घ्या. शेवटी पैसा आपला आहे आणि तो लॉसमध्ये जाऊ नये एवढंच मला वाटतं. म्हणून हा उहापोह मी केला आहे. आणखीन 11 तारखेला एकदा रेशो जाहीर झाला, बायबॅकची किंमत जाहीर झाली की मला निश्चितपणे काय ते सांगता येईल. पण पूर्वी बायबॅकच्या पैशाला टॅक्स लागत नव्हता, आता तोही लागतो. तर किती टॅक्स लागेल, काय होईल हे पाहायला हवं, एवढंच माझं म्हणणं आहे. आज अमांता हेल्थकेअरचं लिस्टिंग झालं. 126 रुपयाला हा शेअर दिला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 134 रुपयाला
नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 135 रुपयाला याचं लिस्टिंग झालं. बजाज ऑटोने असं सांगितलं की ते 2 व्हीलरच्या किमती 20,000 रुपयापर्यंत कमी करणार आहेत, तर 3 व्हीलरच्या किमती 24,000 रुपयापर्यंत कमी केल्या जाणार आहेत. स्टर्लिंग विल्सनला राजस्थानामध्ये 415 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. LTI माइंडट्री OKQ8 कडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी $multi-billion त्याने पार्टनरशिप केली आहे. व्होडाफोन आयडियाने 2017च्या आधी जे AGR ड्यूज होते त्याचं परत कॅल्क्युलेशन करावं म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. ॲलेम्बिक फार्माच्या एक औषध आहे फ्लॅटोडाईन. हे औषध ब्लड क्लॉटिंगसाठी उपयोगात येतं. त्याला US FDAची मंजुरी मिळाली आहे आणि HDFC बँकेने सर्व मुदतीच्या लोन रेटमध्ये 0.50 एवढी कपात केली आहे. डाबरचा रिटेल ब्रँड आहे ल्यू याने युनिकॉमर्स चॅनलने ओमनी चॅनलसाठी करार केला आहे. तर मी आणखीन एखादा बायबॅक त्यांनी 11 तारखेला जाहीर केला. बायबॅकचा रेशो जाहीर झाला. प्रमोटर बायबॅकमध्ये भाग घेणार की नाही हे जाहीर केल्यानंतर आणखीन एकदा व्हिडिओ करून काय केलं पाहिजे हे सांगेन. पण आज सगळंच अधांतरी आहे, काहीच जाहीर झालेलं नाही. त्यामुळे मला कोणत्याच प्रकारची स्पष्ट भूमिका घेऊन काहीही सांगता येत नाही. बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे ते. नमस्ते.